11 कौसा संघ जर आपल्याकडे नसेल टी शर्ट्स तर असोसिएशनच्या नियमानुसार 2 धावांचे पेनल्टी तुम्हाला असेल. ओमकार आपण समजू शकता. सामन्याला सुरुवात झाली. पहिलाच बॉल येतोय गोलंदाज आकाश भोईरचा. डॉट समोर फलंदाज कल्पेश आहेत. नॉन सेकंडला ओमकार ज्युनियर ओमकार आहे. फटका चांगला कल्पेशच्या बॅटमधनं. बॉल चालला प्रोजेक्टचा कव्हरला जाईल सीमा पार. डावा दिले तो हा पहिला चौकार. आज आता अक्काचं स्वागत केलंय चौकाराने कल्पेश गोवारी आहे. फटका इथे चांगल्या बांधा फिल्डर थड्डा सगळच्या आतमध्ये शॉर्ट स्वीपरला मिळेल फक्त सिंगल. ह्या संघाने तब्बल आपण बघितलं तर विचार केला मकर संक्रांत चषक मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. मोठ्या मोठ्या संघांना परास्त केलं होतं. नुकतंच ते मैदान आमच्या समोर 2025 मकर संक्रांत मध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पण 2 अर्धशतक ओमकारच्या बॅटमधनं आली होती. बाईक मालिकावीरचा मानकरी ठरला होता मकर संक्रांत चषक 2025 या स्पर्धेतला ओमकार. तो सध्या आता सॅकेटला पहिला बॉल पेस करेल. समोर असेल गोलंदाज आकाश भोईर.
ओ लो फुलटॉस फटका चांगलाय वळवले बॉल मनगटाच्या साहाय्याने स्क्वेअर लेगला डीप मधनं बॉल सीमा पार चौकार. चौकार येतो ओमकारच्या बॅटमधनं 4 धावा लागेल 9 वरती. पहिला षटक सुरू आहे. गोलंदाज आकाश भोईरचा 9 धावा आल्या. चेंडू झाले देखून 4. 2 बॉलचा खेळ असून बाकी आहे 4 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचं षटक केसरगाव यांकडनं बॅटची कडा बॉल हवेत आणि दुर्वेश मडवेस त्यांचा मागे टिपलाय जाईल. संपला ओमकारचा खेळ. धक्का पहिल्या 9 वरती कौसा संघाला. आज वाजायला मैदानावर आपण बघतो तो म्हणजे ओमकार परतला. चौकाराला त्याच्या बॅट मधनं खूप चांगला फटका होता. मनगटाच्या साह्याने चौकार खेचला होता. त्यानंतर तो परतला डगआउटला प्रत्युत्तर दिला आकाश भोईरने. मोठा धक्का बसला तो म्हणजे कौसा संघाला. असला चौकार परतला नवीन फलंदाज निलेश. अजून एक डावकुराचा फलंदाज निलेश मैदानाचा आत्मा एक परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा. जेवढा चांगला फलंदाज तेवढं चांगली गोलंदाजी सुद्धा करत असतो नेहमीच. निलेशला बघितलंय पुन्हा स्विच हिट करायचं होतं. आता पहिलाच बॉल फेस करताना टॉट बॉल येतोय. चांगला चेंडू होता गोलंदाज आकाश भोईरचा. षटक संपन्न. पहिला एक गडी बाद धावा फलकावरती. एकूण 9. धाव फलकावरती कौसा संघाची एकूण 9. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सुजल. सुजल आला गोलंदाज ट्रॅकवरती. आज सूरज मात्र अनुपस्थित आहेत मैदानावरती. ओ इथे मात्र मागे खेळून काढायचा होता. बॅटने चेंडूचा हवा तो संपर्क नाहीये. टॉटबॉल तो पहिलाच गोलंदाज सुजलचा. कोळेगाव यांकडनं गोलंदाज आपण बघतोय सुजलला. पुढचा बॉल ओ टॅप करायचा होता. इथे मात्र ऑफ साइडला पंच करायचं होतं बॉलला.
पॅडने चेंडूचा हवा करतो, संपर्क नाही. टप्पा पडल्यावरती बॉल थोडासा बाउन्स होता, बॉलला डॉट बॉल येतोय. दुसरा डॉट बॉल गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाज ट्रॅकवरती सुजलला सलगचे 2 डॉट. समोर फलंदाज कल्पेश सारखा फलंदाजाला बांधून ठेवले, पण स्विचित फिल्डर आहेत गोरख टूर वरती, त्याचा हवा का बाहेर. बॉल सीमा पार, पहिल्या डब्यावर 4. स्विचिट केलं. आताचा बॉल टप्पा पडला, थोडंसं खाली वरती येतो, बाउन्स येतो, मागे चालला बॉल, डॉट बॉल येतोय. षटक सुरू आहे मैदानावरती आपण बघतोय. दुसरं 4 बॉल 4 धावा दिले. सुजलने कल्पेश सारखा फलंदाजाला बांधून ठेवलं, थांबून ठेवलं, अखडून ठेवलंय मैदानावरती. हो, इथं फटका चांगला आहे. फिल्डर आहेत, गॅप खूप मोठी आहे, चेस करतोय पण होणार नाही. बॉल सीमा पार, चौकार. चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या 17 वरती अपील केलं. इथे नकार येतोय, सिंगल मिळेल. 1 ने फलक जाईल पुढे. फलकावरती एकूण धावा 18. षटक संपन्न 2 षटका केला. धावसंख्या फलकावरती एकूण 18. 1 गडी बाद 18 धावा. धाव फलकावरती फलंदाजी करत असताना मैदानावरती आपण बघतोय ती म्हणजेच कौसा संघाला. षटका संपन्न एकूण 2 षटका केला. धावसंख्या फलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच मैदानावरती फलंदाजी करताना कौसा संघाची 1 गडी बाद एकूण 18 धावा. गोलंदाज ट्रॅकवर देतोय गोलंदाज दुर्वेश. पहिलाच बॉल दुर्वेशचा इथे ऑल साइडला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल नसणार आहे, मिळेल फक्त सिंगल. सिंगलला फलक जाईल पुढे. फलकावरती एकूण धावा 1 गडी बाद. धाव फलकावरती कौसा संघाची एकूण 20. 19 धावा. गुणसंख्या लेखक ओमकार काय करतायत? ओमकार थोडस लक्ष द्या डावामध्ये. मोबाईल बाजूला ठेवा. ठीक आहे, व्हॅलेंटाईन डे सुरू आहेत, आम्हाला सुद्धा कळतंय. तुमच्या हातामध्ये सुद्धा मोबाईल आहे. 2 ओव्हरमध्ये 18 होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला फक्त सिंगल आली. ओमकार तुमचं व्हॅलेंटाईन बाजूला ठेवा आणि मॅचकडे लक्ष द्या. इथे सुद्धा डॉट बॉल येतोय. दुर्वेश मोडवीचं कमबॅक. पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर डॉट. सागडला फलंदाज निलेश भोईर. दुर्वेश रनअप खूप वेगळ्या. कधी कधी दुर्वेश एकदम क्रॉस अँगलने धावून येतो. जशा प्रकारे धावत होतो त्या प्रकारे आठवण येते साऊथ आफ्रिकेचे गोलंदाज इम्रान ताहिरची. ओ फटका चांगलाय, खेचून मारलाय.
बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि जाईल 6 धावांसाठी. धावा 6 ने पुढे सरकेल धापलकर एकूण 25 धावा. 21 स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉल 25 धावा. दुर्वेश थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल करतो. डावकुराचा फलंदाज डावकुराचा गोलंदाज समोर निलेश घसरगाव एन करणं. दुर्वेशचा पुढचा बॉल पुन्हा आता मोठा फटका केला होता. ऑन साईडला बॉल चाललाय. वाईड शोरनं फिल्डर येतोय. उचलून फेकेल तोपर्यंत सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट. 2 ने दापोला चाललंय पुढे. दापोलगावरती बघतो आपण अजून धावा 27. 4 बॉल 27 धावा. सकाळला निलेश पुन्हा एकदा डावकुराचा फलंदाज समोर. डावकुराचा गोलंदाज पण आता वर्चस्व दुर्वेश मडवीचा फलंदाज होतोय. बॅट्स लिडिंग एज. बॉल फाईन लेगला जिथे फिल्डर होते आपण बघितलं स्वप्नील भोईर ज्याने टिपलाय असेल आणि संपलाय निलेश भोईरचा खेळ. व्यासपीठाजवळ आयोजकांशी बोलतो. मैदानाकडे पुन्हा धावा दापोलगावरती एकूण 27 वरती बसला धक्का. दुसरा निलेश मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज योगेश. साकेला योगेश फौजदारसाठी हा बॉल आतमध्ये येणारा होता. थर्ड बॉल येतोय. षटक आपण बघतो मैदानावरती संपन्न झालंय. 3 षटकाके धावसंख्या दापोलगावरती एकूण 27. 9.00 सरासरीने 2 गडी बाद 27 धावा दापोलगावरती. चला पाणी घेऊन जायचं. 12th मॅन पाणी घेऊन जायचं आपण. षटका संपन्न एकूण 3 षटकाके 27. पहिला बॉल 14 षटकातील गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज
मैदानावरती दीपला बघतो आणि मिसफील्ड बघायला भेटली. लॉंग लेगला बॉल सीमा पार चालला. येतोय चौकार. मध्ये तो आज चौकार. 4 धावसंख्या पुढे जायला फलकावरती एकूण 31 धावा. 31. 5 बॉलचा खेळ असून बाकी कोळेगाव यांकडनं दीप मात्र सज्ज होतो. डावकुरा त्याचा हाय गोलंदाज आहे. स्टँडचा वेध घेतलाय. बिग विकेट, बिग ब्लो, सलामी. आता कल्पेश गोवारी सुद्धा मैदानाच्या बाहेर. तर लढवत होता मैदानावरती. संघाची धावा 31. त्यामध्ये वैयक्तिक वाटा कळपेचा 19 धावांचा. दीपचा पुढचा बॉल. हो इथे मला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. गुडखा टेकून फटका सजवायचा. स्क्वेअर डीप मध्ये फिल्डर येतोय. सेकंडचा कॉल नसणार आहे. पहिलं फक्त सिंगलच. एकच धाव मिळेल. एकने धाफलक पुढे जाईल. 32 धावा. धाफलकावरती चेंडू एकूण 3. 3 बॉल 32. शेवटी 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दीप म्हात्रे. 3 बॉलचा खेळ. शिल्लक असेल मैदानावरती. फिल्डिंग सजवली जाते कारण की आता सेकंडला फलंदाज. बॉल मागे आला इथे योगेशसाठी. मिळेल फक्त सिंगल. एकेरी दुहेरीचा फलक आता हलत ठेवावा लागेल कारण की महत्त्वपूर्ण क्षणाला विकेट मिळाली कल्पेशची. अखेरचा ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती तोही परतला. त्यानंतर मात्र येत नाही. 2 फलंदाज सिंगल डबल आता प्राधान्य देतात. एका बाजूला योगेशला बघतोय, एका बाजूला आपण बघतोय अभिजित. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पुन्हा ऑन साईडला खेचून मारायचं. मोठं फलक कन्वर्ट होत नाही. बॅटने चेंडूचा अवाद संपर्क नाही. सेकंडचा कॉल रनआउट आणि 2 धावा कंप्लीट. 2 फलक चालले पुढे. फलकावरती एकूण धावा 35 धावा. 35. चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल षटकातील गोलंदाज दीप म्हात्रे. 5 बॉल 35. 4 ओव्हरची मॅच आहे. लो फुल टॉस. पुन्हा स्क्वेअर लेग सज्ज आहे आता. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आली आहे पण फेकी थोडीशी लांब. तोपर्यंत धावा कंप्लीट. 2 ने पुढे जायला फलक. एकूण धावा धाफलकावरती 37. गडी बाद झाले एकूण 3. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 आणि करायचा इथं तर 38 धाव्यांचा पाठलाग मैदानावरती. तो म्हणजेच केसर संघाला. सामना सुरू होईल. सेकंड स्पेल सुरू होईल. या ऐकवत आवाज दहिसरचा आमचे परम मित्र बंधुतुल्य सौरभ पाटील यांना.
थँक्यू सो मच ओमकारजी पाटील. अल्ला सर्व क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत करू. जवळ मॅच कडे सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर आहे. कौसा त्यांना फाईट करते गेसर. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 श्री गणेश उघडला. लक्ष पार करायचं 38 धावेचं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना गेसर संघाला पहिला गोलंदाज ओमकार आला. समोर दुर्वेशला पाहता. लोअर फुल टॉस. फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑन. सीमा रेषा पार. दुर्वेशचा पहिला चौकार. वरती तुम्ही पाहताय 5 वरती हा फटका. प्रथिने बॉल चालला. लोअर फुल टॉस पाठवलं. कव्हर बॉडी लाईन. अविश्वसनीय स्ट्रोक. लागोपाठचा दुसरा चौकार. षटकार. फुल टॉस बॉल फक्त दिशा देण्याचा काम केला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती. सोळा धावा. फटका चांगला बॉल वेगानं चाला मिड विकेटला. गोरख बागलुरकरच्या बॅट मधनं आलाय चौकार. चौकारनं सुरुवात केली आहे गोरखनं. संघ जाऊन पोहोचला 20 या कडावरती. चाललाय बॉर्डरी लाईनच्या दिशेनं. ओमकार वरती प्रति हल्ला केला. 38 धावेचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. 24 का बॅटिंग केली गोरखनं आणि दुर्गेश षटक क्रमांक
दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय कल्पेश. कल्पेश गोबारी आला. पहिलाच बॉल. रिव्हर्स स्विच हिट मारायचा होता. विकेट किपर बीट बॉल मागे वेगानं चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा पार. इथे तुम्ही पाहताय फलंदाज धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 24 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती यश मिळत आहे ते कल्पेशला. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती. दुर्वेश बाद झालाय ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये नवनाथ आलाय. नवनाथ पाटील. 24 धावा धावपलकावरती 38 धावेचा पल्ला पार करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल कट केला. ऑफर चालला जबाब डेंटल का टेक्निकल टच बॉल चालला दरम्यान सी बापा नवनाथ पाटीलचा आल्या चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 28 वरती. ऑल दी गार्बेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगाला फिल्डर धावतोय. बॉल इथे मात्र स्टॉप केला. या बॉलवरती धावा मिळतात त्या दोन धावेच्या 3 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 31 या आकड्यावरती. चला हे दोन्ही टीमचा कॅप्टन लगेच टॉससाठी या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होईल. डॉट बॉल आहे 14 बॉलमध्ये 7 धावेची गरज आहे. 7 बॉल 14 असता मॅच रंगतदार पाहायला भेटली असती. असं काही समीकरण नाहीये. जर त्याला क्रिकेटला महत्व नाहीये. सध्या जसा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील रंग बदलत असतो. पण 14 मध्ये आता 7 हव्यात. कट केला बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. बॉलनं चकमा दिला बॉल सीमा पार. गोरखच्या बॅट बंद. आणखीन एक चौकार. चला हेडूटने टीमचा कॅप्टन लगेचच या. कॅप्टन हेडूटने टॉस साठी लगेच जायचंय. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं 1 धाव केली आहे. पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता 2 धावा पूर्ण 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर इज लेवल. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 37 डीजे.
बॉल झाला बॉल लाईनच्या दिशेनं विजयाचा चौकार. दुसरा सामना विजय झाला टीम केसर. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम कौसा. स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू.